आज विनय अधिकार बघायचा आहे. दीक्षा घेणाऱ्यांना, समाधी घेणाऱ्यांना, दीक्षा घेतलेल्यांची सेवा करत दीक्षा घेण्याचे भाव असणाऱ्यांना आणि समाधी हेच मुख्य लक्ष डोळ्यासमोर ठेवून प्रतिमा किंवा साधुव्रत, आरिकाव्रत धारण करणाऱ्यांना हा विषय फार महत्त्वाचा आहे. विनय अधिकार, विनयाचे भेद सांगितले. विनयो दर्शने ज्ञाने चारित्र्ये तपसी स्थिता उपचारे च कर्तव्या पंचधापी मनीषिभी. दर्शन विनय, ज्ञान विनय, चारित्र्य विनय, तपसी तप विनय, उपचार विनय च कर्तव्य पंचधापी मनीषिभी. मनीषिभी म्हणजे बुद्धिवान लोक या 5 प्रकारचे विनय करतात. कुठले कुठले म्हणा? दर्शन विनय, ज्ञान विनय, चारित्र्य विनय, तप विनय और उपचार विनय. इस प्रकार बुद्धिमानों को 5 प्रकार की विनय करना चाहिए. बुद्धिमान म्हणजे कोण? जास्त वाचायला येते म्हणजे बुद्धिमान काय? जास्त प्रवचन सांगायला येते त्याला बुद्धिमान म्हणायचं काय? ज्याला शास्त्र जास्त पाठ आहेत त्याला बुद्धिमान म्हणायचं काय? बुद्धिमान तोच असतो जो अनुव्रत आणि महाव्रतांचं निर्दोष पालन करत असतो. बुद्धिमान तोच असतो जो प्रत्येक समयाला अंतरंगातून समाधीची भावना करतो. बुद्धिमान तोच असतो, ऐकायला, क्रोध, मान, माया, लोभ, अहंकार आणि ममकार या 6 गोष्टींना धुण्याचा पुरुषार्थ प्रत्येक समयाला करत असतो. त्याला बुद्धिमान म्हटलंय. आजकाल बुद्धिमान आणि ज्ञानी लोकांची व्याख्या बदललेली आहे. ज्याच्या यूट्यूब ग्रुपला जास्त फॉलोअर्स असतील ते सगळ्यात जास्त बुद्धिमान, ते सगळ्यात जास्त ज्ञानी. जर हीच व्याख्या जर असेल तर हिरो हिरोईनींच्या यूट्यूब चॅनलला फॉलोअर्स भरपूर आहेत, मग ती जगातले सगळ्यात ज्ञानी होतील. फॉलोअर्स हे एखाद्याचा खेळ दाखवणाऱ्यांच्या पाशी पण असतात. चौकात बसून हे हात चालाकी करून चमत्कार दाखवणाऱ्यांचे पण फॉलोअर्स असतात. म्हणून अनुयायी जास्त म्हणजे फॉलोअर्स म्हणजे बुद्धिमान असं नसतंय. इंद्रभूती ब्राह्मणांचे त्या काळात 500 शिष्य होते, पण ते मिथ्याज्ञानीच होती. त्यामुळे त्यांना सम्यक ज्ञान स्वीकारल्याशिवाय, सम्यक दर्शन स्वीकारल्याशिवाय ते प्रसिद्ध झाले नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून इथं सांगितलं विनय पाहिजे. विनय मोक्षद्वारम. विनयच काय होते? मोक्षाचं द्वार आहे. मग ते कोण कोण करायला पाहिजे? सगळ्यांनी सगळ्यांचा विनय केला पाहिजे. पण ज्यांना साधू व्हायचं आहे, जे साधू झालेले आहेत, ज्यांना समाधी घ्यायची आहे आणि ज्यांनी समाधी घेतलेली आहेत, या सगळ्यांच्याकडे हा विनय भाव पाहिजे. कुठला विनय? दर्शन विनय, ज्ञान विनय, चारित्र्य विनय, तप विनय आणि उपचार विनय. मग दर्शन विनय म्हणजे काय? तर आचार्य सांगतात उपब्रह्मादि तात्पर्यम
भक्त्यादिकरणोद्यम सम्यक्त्वविनयोज्ञेय शङ्कादीनां च वर्जनम्। उपब्रूहादि तात्पर्यम भक्त्यादि करणोद्यम शंकादीनां च वर्जनम सम्यक्त्व विनयोज्ञेय। शंकादी जे 8 दोष आहेत त्या सर्वांचा त्याग करणं आहे का आमच्याकडे सम्यक दर्शन? शंकादी दोष आमच्यात आहेत का नाही? हां, मग सम्यक दर्शन आहे का आमच्याकडं? माताजी त्यांच्याकडं हार घेतले, आमच्याकडं का घेतलं नाहीत? महाराज त्यांना कावत नाहीत, आम्हालाच का कावतात? महाराज त्यांना बोलत नाहीत, मलाच का बोलतात? जगातले असे अनेक आहेत. एवढं धर्म करून आमच्याच बरोबर असं का? पूर्वी केलेलं कर्माचा उदय एवढा मोठा आहे. आज तुम्ही इथे सिलेंडरचं गॅसचा स्फोट होऊन आग लागल्या आणि तुम्ही बार्डीनं पाणी विझवा लागलाय आणि बादलीनं पाणी मारून काय करायला लागलाय? आग विझवा लागलाय आणि म्हणा लागलाय कसलं काय देव आहे, कसलं महाराज आहेत ते, पाण्यानं आग विझते म्हणून सांगतात आणि आम्ही इथं बादलीनं पाणी मारायला लागलोय. आग का विझना? कुठली आग लागली? मोठीच्या मोठी आगाचा स्फोट झालाय, तिथं सिलेंडरचा स्फोट झाला आणि बादलीनं पाणी मारायला लागलोय आणि आग विझना म्हणल्यावर आणि देवावरच नावं आम्ही ठेवतोय. म्हणजे आमच्याकडे बुद्धी आहे का? तसं करताना एवढं कर्म केलोय पूर्वभावात, त्याचा उदय झाला आणि ते कर्माचे उदय फेडायसाठी आम्ही काय करलोय? धर्म करायला लागलोय. धर्म पण काय करायला लागलोय? स्वाध्यायाच्या वेळेला उपस्थित नाही, त्यावेळी झोपून काढायचं. प्रतिक्रमण भक्तीच्या वेळेला उपस्थित नाही, त्यावेळी झोपून काढायचं. स्वाध्याय आणि भक्ती झाली, हिथं पुस्तक झाकलं की परत हिथंच येऊन पुस्तक उघडायचं. नुसता ड्युटी करायचं, ती पण जबरदस्तीनं, आणि म्हणायचं मग कर्म का फिटना? कर्म करताना ओव्हर टाईम केलोय. आता धर्म करताना सुद्धा ओव्हर टाईम धर्म आम्हाला केला पाहिजे. बसलं तर श्रद्धा नाही, श्रद्धा असली तर उत्साह नाही, उत्साह असलं तर लक्ष नाही, म्हणजे सगळं असंच. मग कर्म पण तसंच निर्जरित होते आणि भविष्यातला पुण्यबंध पण तसाच बंद होतो. त्यामुळं शंकादी दोष देव, शास्त्र आणि गुरु यांच्यावर असताच कामा नये, असताच कामा नये. त्याला म्हणतात शंकादी दोषाचा त्याग. मग दोष गेल्यानंतर गुणांची प्राप्ती होते. कुठले गुण? हित शब्द दिलाय पहिल्यांदा भ्रूण, कुठलं? उपभ्रूण म्हणजे उपगुण. वास्तविक शंकादी दोष सांगितले तर निशंकादी गुण सांगायला पाहिजे, तर ते कळणाऱ्यांना व्यवस्थित कळते. नाही तर बहुतेक शंकादी दोष वेगळे आहेत आणि उपगुणादी गुण वेगळे आहेत असा अर्थ होण्याची, समजून येण्याची शक्यता असू शकते. मग हे शंकादी 8 दोष गेले की निशंकेतादी 8 गुणांची प्राप्ती होते आणि त्या 8 गुणांच्या मध्ये भक्ती आदी करणं, याच्यामध्ये उद्यम असणं, सम्यक्त्व विनय आहे. आता हे सगळं तुम्हाला आम्हाला माहिती आहे शाब्दिक,
खरोखर प्रामाणिकपणे आत्मिक किती जणांना माहिती आहे? आम्ही अंतरंगातनं खरोखर किती त्याचं पालन करतोय, ते आम्हाला किती येतंय, आलं तर आम्ही त्याचा किती स्वीकार केलोय, स्वीकार केलो तर त्याचा आचरणात किती आणलोय, या सगळ्या गोष्टींचा आम्ही कधी विचार केलो का? कधीही करत नाही. अस्मिता दिदी, फार महत्वाचा विषय चालू आहे. शंकादी दोष त्याग आहेत. निशंकित माझ्याकडे सम्यक दर्शन गुण आहे असं मी समजा लागलोय. पण ज्या क्षणाला माझ्या कर्माच्या उदयामध्ये शारीरिक वेदना, कर्माच्या उदयामध्ये मानसिक वेदना, कर्माच्या उदयामध्ये एखादा लाभ होण्यापासून वाचतो, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी होतात त्यावेळी माझ्या कर्मसिद्धांतावर माझा निमित्ताला विश्वास न ठेवता बाह्य निमित्तावर आम्ही ज्यावेळेला राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार करतो, त्यावेळी सुद्धा आमच्याकडे निशंकित गुण नाही. कारण आमची शंका आहे, ती व्यक्ती तसं का गेली, महाराज असं का गेले, मोठ्या माताजी असं का केल्या. कोण काही करत नाही. दोनच गोष्टी आहेत. एक तर समोरच्या व्यक्तीच्या कर्माचा उदय, त्यामुळे मी बरोबर असून सुद्धा ती व्यक्ती माझ्याशी तशी वागायला लागली. नसेल तर एक तर माझ्या कर्माचा एवढा उदय आहे की मी चांगला असून सुद्धा ती व्यक्ती माझ्याशीच वागायला लागली. समोरच्या व्यक्तीतल्या दोषांना काढण्याची क्षमता आमच्यामध्ये नाही, पण स्वतःच्या विचारांना, परिणामांना आणि स्वतःच्या दोषांना बदलण्याची क्षमता आमच्यामध्ये. मग दोन्ही ठिकाणी परिवर्तन कुणामध्ये करायला पाहिजे? पण आपण करतोय का तसं? आपण करत नाही. सम्यक दर्शन ह्याला म्हणायचं असते. नुसता देवी देवता पूजा करायचं सोडलो म्हणजे सम्यक दर्शन नाही. नुसता शुद्ध खायला चालू केलं म्हणजे सम्यक दर्शन नाही. ह्याला सम्यक दर्शन म्हणतात. आणि हे फार विनयपूर्वक झालं पाहिजे, आदरपूर्वक झालं पाहिजे, श्रद्धापूर्वक झालं पाहिजे. शंका झाल्यानंतर निकांक्षित, कांक्षा दोष गेल्यानंतर निकांक्षित गुण येतो. निकांक्षितचा अर्थ काय? भगवंतांच्या पुढं बसून कोणतीही भक्ती, शास्त्रापुढं बसून कोणतीही भक्ती, गुरूंच्या पुढं बसून कोणतीही भक्ती, एखाद्याला पीडिताला दान देताना, पीडिताची सेवा करत असताना, धर्मध्यानाच्या भावनेनं दान अथवा सेवा करत असताना, मोक्ष मार्ग आणि समाधी मरण ह्या दोन गोष्टींची अपेक्षा सोडून अन्य कोणतीही अपेक्षा करणं हा कांक्षित दोष आहे. कोणताही. तुम्ही एखाद्या साधर्मीबद्दल चांगली भावना केला तर तो मोक्ष मार्गाचा गुण आहे. रोज आपण शांतीदारामध्ये म्हणतोय, उत्कृष्ट सागर महाराजांची समाधी चांगली होती, त्यांची समाधी चांगली होती. सुपार्श्विन महाराजांची, सुप्रभसागर महाराजांची समाधी चांगली होती, श्रुतमती मातांची समाधी चांगली होती, अकंपनमती माताजींची समाधी चांगली होती. सगळे जीव सुखी राहू देत, आनंदी राहू देत, निरोगी राहू देत. हे जे आपण म्हणतोय हे वास्तविक अनुकंपा भाव असल्यामुळं ते धार्मिक भाव आहेत.
ते कुठली सांसारिक भाव नव्हेत. त्यामुळं अशा मोक्षमार्गाच्या सगळ्यांच्या सम्यक्त्वाला वृद्धी करणाऱ्या, चारित्र्याला दृढ करणाऱ्या, ज्ञानाची वृद्धी करणारे अशा पद्धतीच्या भावना स्वतः बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत सोडून आम्ही आमची अकॅडमी हॉस्पिटल पूर्ण होऊ दे हे म्हणणं सुद्धा सांसारिक प्रलोभनच आहे. इथं भले दयाभाव आहे, करुणाभाव आहे. आता इथं एक गोष्ट आहे, फक्त आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आणि तिथं साधू संतांची सेवा होते हे भाव करणं म्हणजे एखादी वयावृत्तीची भावना होऊ शकते. परंतु त्याच्यामध्ये भाव तुमचे निस्पृह असले पाहिजेत. मालकी अधिकार असता कामा नये, सेवा भावनेचे अधिकार पाहिजेत. तर ते यदाकदाचित निकांक्षितमध्ये सुद्धा जाऊ शकतो. म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे, ह्या गोष्टींचा सगळ्या विचार केला पाहिजे. जरा शारीरिक वेदना व्हायला लागल्या तरी आम्ही देवाला म्हणतो, देवा ह्या वेदना कमी कर. हे सुद्धा वेदना भयच आहे. हे सुद्धा काय वेदना भय आहे. पीडा चिंतन काय तुमचं आहे की नाही, आहे ना? ते सुद्धा आमचं होता कामा नये. हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. ए मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से तू कह दे मेरा खुदा. दुःखाला सांगा तुम्ही माझा देव लय मोठा आहे, त्यामुळे मीच निश्चिंत आहे. आम्ही उठायचं आणि देवापुढं आणि गुरुपुढं आपलं दुःख गारानच मांडत बसायचं. मग आमचं निशंकित सम्यक दर्शन कसं आहे, निकांक्षित सम्यक दर्शन आमचं कसं आहे? देवापुढं सुद्धा आम्ही विधान आणि एखादी गोष्ट करताना भावना करतो, माझं हे काम झालं तर मी ते करतो. अरे काम होऊ दे नाही तर नाही होऊ दे, काम होणं आणि न होणे याच्याशी संबंध नाही. माझ्या परिणामांमध्ये स्थिरता असणं हे महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी तू विधान कर. तू निकांक्षित पद्धतीनं भगवंतांची पूजा स्तुती गुणांची करा. तुमचं काम तर हे तर होईलच, पण तुम्हाला न मागता बिन मांगे मोती मिले, मांगे मिले न भीक. म्हणून आत्ताच तुम्हाला चंद्रकीर्ती सागर महाराजांना ही सवय लागली पाहिजे, कोणतीही अपेक्षा नाही. आणि आत्ता माताजींना ती दृढता झाली पाहिजे की मला कसल्याही वेदना काही होऊ दे, काही मिळो न मिळो, काहीही करू, मनामध्ये वास्तविक ही आमची परीक्षा आहे. समोरची लोक फक्त निमित्त आहेत, ही काय असते आमची परीक्षा असते. आहार देण्यापासून आपली सेवा होण्यापर्यंत. आता आम्ही ते बाह्य निमित्तालाच निमित्त म्हणून जर परिणामांची विचित्रता केली आणि माझ्या लाभांतराय कर्माचा उदय आहे हे विसरलो. अंतरंग निमित्त तर काय, माझ्या लाभांतराय कर्माचा उदय. बहिरंग निमित्त काय, अस्मिते तिथं हे घातले नाहीत, श्वेता दिदी ते घातलं नाही, महाराजांनी एक खाऊन दिलं नाही, त्यांनी ते केलं नाही. ही काय बाह्य निमित्त काय, अंतरंग निमित्त. अंतरंग निमित्त काय, मग मी कुणाला समजावून सांगायचं, समजावून सांग. बहिरंग निमित्त आमच्या हातात नाही, अंतरंग निमित्त आमच्या हातात. बहिरंग निमित्ताला शांत करण्याची क्षमता आमच्यामध्ये नाही, अंतरंग निमित्ताला शांत करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे.
परद्रव्य, परक्षेत्र, परकाल आणि परभाव ह्या परचतुष्टयामध्ये परिणमन करण्यामध्ये माझा नास्ती स्वभाव आहे. आणि स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव याच्यामध्ये माझा आस्ती स्वभाव आहे. आम्ही दुसऱ्यांना काय म्हणतोय, दिगंबर महाराजांनी रस्त्यावर फिरायचं नाही असं म्हणणार आहे ना. आपण काय म्हणतोय, तुझे एकट्याच्या डोळ्याला तू पट्टी बांध घे, दुसऱ्यांचा धर्म कशाला बदला लागलायस. आपण एखाद्या अन्य व्यक्तीला हे समजावून सांगतोय की नाही. तसं आम्ही जगांनी माझ्या बाबतीत परिवर्तन होऊन जगावं अशी अपेक्षा करण्यापेक्षा जगाबाबतीत आमचेच मन परिवर्तित केलं तर आम्ही बाकीच्यांनी कपडे घालावी याच्यापेक्षा त्यांनी समोर आल्यावर तू डोळं बंद कर हे तुझं कर्तव्य आहे. म्हणजे जगाला बदलण्यापेक्षा स्वतःचे विचार बदलणं फार गरजेचं असतं. आणि जिथे इच्छा आकांक्षा असतात ना तिथं मग स्वतःचा मान वाढतो आणि इतरांचा अपमान करण्याची भूमिका चालू होते. ऐकायला लागलं सगळी सर, इतरांचा अपमान करण्याची भूमिका चालू होते. आणि जनरली सगळीकडे आहे. पण जनरल डब्यात तुम्ही कितीदा बसणार, वैयक्तिक डब्यात का बसणार नाही. दोन्ही दीदींनी म्हणायचं, आम्ही चंद्रपूर सागर महाराजांच्या संघात 15 वर्षापासून आहे, 10 वर्षापासून आहे. द्रुक्कर मॅडमांनी म्हणायचं, आम्ही चंद्रपूर सागर महाराजांच्या संघात 7 वर्ष झाली येऊन राहतोय. मालती दिदी काल परवा आल्या. मग आम्ही समजावूनच घेत नाही तिची भाषा, तिचे विचार. संघात नवीन लोक असतात, मग ते चुकतात, तर आम्ही प्रत्येक गोष्टी 4 लोकांच्या त्यांच्याबरोबर अपमानास्पद वागणूक करतोय. तसं करतात काय, असं करतात काय, तसं करतात काय. मला एकदा तुम्हाला सगळ्यांना बघितल्यावर ते सम्यक्त कौमुदी पुस्तक आहे की, सम्यक्त कौमुदी, ते पुस्तक वाचलेल्याचा अनुभव साक्षात एकदा संघात येतोय. राजानं जागरणीत पहिली माझी कथा सांगितली, मला का सम्यक्त्व झालं. मग राणीनं दुसऱ्या दिवशी सांगितली, त्याला 5 काय 7 राण्या होत्या. म्हणजे राण्याचा अर्थ राजा नव्हते, नगरशेठ होता. मग प्रत्येकाने मला धर्माचं का पालन, माझ्यात का धर्म आला, माझ्यात सम्यक्त्व कसं झालं, असं प्रत्येकाने रोज एक एक सांगायचं. आणि सगळ्यांनी शेवटला अभिप्राय द्यायचा. मग सगळे अभिप्राय चांगलं देणारे धाकटी म्हणणार शेवटची हां कुंदप्रभा, हां ती म्हणायची असं कुठं होतं वे, असं कुठं होतंय वे, असं प्रत्येकजण म्हणायचं. ती म्हणायची आणि प्रत्येकजण ती शांत ऐकायची. लाडकी जरा ती दिसायला देखणी असेल, सुंदर असेल, जर श्रीमंताची असेल, त्यामुळं राजाचं त्या नगरशेठचं जास्त प्रेम असेल तिच्यावर. आता शेवट दिवशी तिचा नंबर होता कथा सांगण्याचा. आणि सगळीजण म्हणतात आता उद्या तुझा नंबर आहे. ती म्हटली मला काय कथा सांगायला वेळ नाही. तरी पण नंबर तुझा आहे, तुला सांगावं लागेल. ठीक आहे म्हणली. सकाळी सगळीजण उठले, आपापल्या क्रिया केल्या. बघतात तर ती नव्हतीच. सगळी हुडका लागले, तर अंती शेवटला कळलं की ती जंगलात जाऊन काय केल्या, महाराजांच्याकडं दीक्षा घेतल्या. मग हा नगरशेठ, तो नवरा, ते सगळ्या सवती गेल्या. हे काय, कुठं काय, मग ही दीक्षा कसं काय. तुमच्या सगळ्यांच्या मुखातून जे मी ऐकलो
ते ऐकल्यानंतर मला धर्म सांगायचा नसतो, धर्म स्वीकारायचा असतो आणि तो आचरणात आणायचा असतं असं वाटला. म्हणताना माझी कथा, माझा धर्म सांगण्यासारखा नाही, माझा धर्म स्वीकार करण्यासारखा आहे असं तिनं मान्य केलं आणि ती दीक्षाच घेतली. ती कोण? मालती दिदी. मालतीच काय? मालती दिदी. तुम्ही लोकांनी आमचा संघ असा आहे, आमचा संघ तसा आहे, आमचा संघ एवढा चांगला आहे, आमचं गुरु एवढं चांगलं आहेत, आमचं गुरु असलं आहेत, आमचं गुरु तसलं आहेत, नुसता बोलतच बसला सगळीजण. पण गुरूंनी सांगितलेलं किती स्वीकारलो, नवीन लोकांना किती समजावून घेतलो. काही नाही, आम्ही एकमेकाचं तिरस्कार, मान, अपमान सगळं करत बसलो आणि तिला गुरु किती चांगले आहेत ते वाटण्यासाठी तिनं गुरूंच्या चरणात आयुष्यभर दीक्षा घेऊन समर्पणच केलं. बोलणं आणि करणं याच्यामध्ये फरक आला की तिथून मिथ्यात्व असतं. आणि प्राय या सगळ्या गोष्टी होतात दर्शनामध्ये. मी काल जसं सांगितलं त्या खोलीत की जिकडे शास्त्र असतात त्या शास्त्रावर वास्तविक ही कापडं झाकून ठेवायची इथं सुद्धा काही गरज नाही. का गरज नाही? इथं काय दुळा येतोय का काय येतोय का काय असते, जिनवानी कधी पण झाकून ठेवायची नसते. जिनवानी मग ते कापड, त्या पूर्वीच्या साड्या असू शकतात, ते इकडं पण ठेवतोय तिकडं पण ठेवतोय. एकदा दोनदा माझ्या नजरेला आलं इथल्या गोष्टी आणि तिथल्या गोष्टी. हे तुम्ही दीदी लोक तुम्ही जे बसायला घेताय ते त्या जिनवानीच्या टेबलवर तिथंच घडी करून ठेवलेलं असतंय. जिनवानीचं स्थान आणि बसायच्या ते काय पाय पुसणीपेक्षा वेगळं काही त्याची किंमत नाही. जिनवानीच्या टेबलवर ते ठेवा लागलो तर आम्ही विनय करायला लागलोय काय अभिनय करायला लागलोय? मग नेमका आम्हाला धर्म काय कळलाय? म्हणजे जिनवानीपेक्षा आम्हाला त्या रक्षणाची, त्याच्या रक्षणाची किंमत जास्त आहे, महत्व वाटायला लागलं. असं नसतंय. कालच वाक्य ह्याच्यात होतं काय, मुलाचार प्रदीपमध्ये होतं मला माहीत नाही, की वात्सल्य भाव के बिना, हा ह्याच्यातच आहे, साधर्मी बांधवों पर वात्सल्य भाव वृद्धी होतोय. खरं व्हायला लागले काय आमचं? देशमाने काकींचं वय झालंय, त्या भावनिक आहेत, होतात चुका. आम्ही समजावून घेऊन एकांतात घेऊन सांगायचं काय, चार लोकांच्या त्यांच्या चुकाची मापं काढत बसायचं. मग आहे का माझ्यात वात्सल्य भाव साधर्मींच्या बद्दल, एकमेक मातेजींच्या बद्दल आम्ही मनामध्ये विकल्प करणं, तिरस्कार करणं. एक एकदा आम्ही एवढं विसरतोय की ते आता ती माताजी कोण, परम माताजी दीक्षा घेतलीत तिने, आता पूज्य झालेत आपल्या सगळ्यांच्यात, तुमच्या सगळ्यांच्यात. पण आम्ही संघात कवा आलं हेच बघतोय. आणि आता ह्या अवस्थेत सुद्धा त्यांच्याबद्दल बोलताना करताना अभिनयाची भूमिका होते. हे माझ्या डोळ्यानं मी बघितलोय. तिकडे सरा की, तिकडे बसा की, नाही, हे ना तुमच्या प्रतिमाधाऱ्यांचं कर्तव्य आहे, ना हे संघातल्या व्रती लोकांचं कर्तव्य. नम्रता असली पाहिजे. ते कवा आलेत ह्याच्याशी संबंध नाही, ते तुमच्यापेक्षा उच्च गेलेत याच्याशी संबंध ठेवला पाहिजे. त्यांच्या भाषेचा प्रॉब्लेम आहे. पण त्यांच्या ठिकाणी जर आम्ही असतो ना, आम्ही तामिळनाडूत 1 महिना पण राहिलो नसतो. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही दीक्षाच घेतली नसती तिकडं. आम्ही दीक्षाच, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटलं तर वाटू दे,
तुमच्या सगळ्यांच्यात मला धरून खरोखर जर सगळ्यात मोठं समर्पण कुठलं असेल तर ते त्यांचं आहे. खरं खोर समर्पण आणि मोक्ष मार्गाबद्दलची जी उत्सुकता आणि अभिरुची आहे ती श्रुतमती माताजी, स्वभावमती माताजी, चंद्रपूर सागर आणि सगळ्यांच्यात जास्त त्यांची आहे. आम्ही आचार्य विद्यासागर महाराजांच्याकडे दीक्षा घ्यायचा भाव गेलो. आम्ही सन्मती सागर महाराजांच्याकडे दीक्षा घेतली. आम्हाला जे महाराज परिचित आहेत, आम्हाला महाराज जे परिचित आहेत त्या महाराजांच्याकडेच आम्ही दीक्षा घेतली. पण ज्या महाराजांचा परिचय सुद्धा नाही, जन्मता कधी संपर्क नाही, कधी दर्शन नाही, कधी काय नाही, त्या महाराजांच्याकडे येऊन त्यांनी दीक्षा घेतलं. सगळ्यात जास्त समर्पण त्यांचं आहे. महाराज नवीन नाही, महाराज म्हणजे संघ, भाषा नवीन, खाणं पिणं नवीन, सगळं नवीन. पण त्या माऊलीनं संघातल्या 2 महिन्याच्या अवस्थेत आणि दीक्षेच्या 2 महिन्याच्या अवस्थेत या 4 महिन्यात कधी कुठल्या माताजींची तक्रार केली नाही, कधी कुठल्या ब्रह्मचार्यांची तक्रार नाही, कधी कुठल्या ब्रह्मचारिणींची तक्रार नाही. कधी विचारा, अच्छा 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 हो गया, अच्छा हो गया. कधी बघा, तुमचा संघ परिचित, तुमचं महाराज परिचित, तुमचा समाज परिचित, तुमची भाषा परिचित, सगळं परिचित. पण आमच्याकडं तक्रारीचा पाडाच आहे की नाही? खरं वैराग्य कुणाला आहे सांगा? खरं मोक्ष मार्गाची इच्छा कुणाला आहे? हे बघितल्यानंतर आम्हाला वाटत नाही, आमच्या मागणीहून एक व्यक्ती पुढे गेली आणि अपरिचित ठिकाणी सुद्धा जणू काय सगळ्या जगाचा परिचय माझ्याशी आहे. हा, काय कळत नाही तरी सुद्धा तिचा चेहरा आनंदी असतोय. आम्हाला सगळं कळतंय तरी पण इंडेल तेल पेल्यागत. प्रवचनला बसताना, स्वाध्यायाला बसताना जणू काय तुम्हाला आता गावाचं ओझं दिलंय. काय बघा आमच्या लोकांच्या सगळ्यांची चेहरं कशी असतात, तिला काहीच कळत नाही. पण महाराजजी सांगताना जो नुसता चेहऱ्याचे भाव, त्यांचा आवाज वाढला, हिचा चेहरा लगी फुलला. हाय खरं आहे खोटं आहे? तो विनय त्यांना मोक्षाला घेऊन जाणार आहे. आणि ही जी आमच्यातली जी अनुत्साहिक भावना आहे ही आम्हाला आमच्या मोक्षापासून थांबवणार आहे. निकांक्षित, निशंकित सम्यक दर्शन पाहिजे. निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा. आणि आज मी म्हणत नाही माताजी, त्यांना ज्यावेळी माझ्याकडे ते आले, 1 महिनाभर स्नेहमती आणि दुसऱ्या कोण चंदनमती त्यांच्या उपचारासाठी ठेवलं. आणि परत मी तिथं फोनवर विचारलो, तुम्हाला तिथं कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. तुम्हाला तिथं कसं वाटेल? चांगलं वाटेल. का? तुम्ही कुठं सांगशील तिथं जसं सांगशील तसं राहायची माझी तयारी. मग मी म्हटलं तिकडं पण जाऊन बघता काय? काय तुम्ही सांगितलं तर जातो. नाही, त्यांचा स्वभाव असा आहे. नाही, मला त्याला घेऊन काय करायचं आहे? तुम्ही सांगितलंय तेवढं त्यांची सेवा करायची आहे. त्यांनी उठ म्हटले की उठायचं आहे, त्यांनी बस म्हटले की बसायचं आहे. मी त्या माताजींच्या पाशी पण राहतो. म्हणून तिकडे गेल्यावर मग दीक्षाचं कसं? ते मात्र पाहिजे. तुम्ही कुठेही ठेवा, कुणाबरोबरही ठेवा, मला त्याच्याशी संबंध नाही. पण मला दीक्षा या चातुर्मासात घ्यायची इच्छा आहे.
आणि तुम्ही ती द्यायला पाहिजे. एवढी एक सोडून माझी काही इच्छा नाही. म्हणजे सगळ्यांच्याबरोबर मी राहायला तयार आहे, माझी कुठलीही तक्रार नाही. कितीच गुरु इच्छा, गुरु आस्था, गुरु आदेश हेच माझं धर्म आणि हेच माझा व्रत मानणारी आज किती जण आहे मी सांगा. जरा सुद्धा गुरूंच्या आदेशावर किळस भाव नाही. शत्रूंच्या बद्दल मनात कधी विकल्प नाही. निर्वी चिकित्सा, अंग, किळस, जुगुप्सा, ईर्ष्या, मत्सर भावनेने रहित समर्पण असलं पाहिजे. आणि ते फार महत्वाचे असतात. भावनेचं फळ लक्षात ठेवा, कुठं ना कुठं तरी भावनेचं श्रद्धेचं फळ हे नियमानं मिळत असते. आमच्या श्रद्धेतच आणि आमच्या भावनेतच खोट असल्या तर मग आमच्या गोष्टी साध्य होत नाहीत. लक्षात ठेवा, कधीच होत नाही. श्रद्धा आमची पक्की पाहिजे. शत्रूवर जिथं किळसभाव करायचं नाही म्हणून सांगितलं, ईर्ष्याभाव करायचं नाही सांगितलं, मत्सरभाव करायचं नाही म्हटलं, तिथं आम्ही साधर्मीन त्याच्यात करायला लागलो तर कसं होणार. म्हणून सम्यक दर्शन आहे म्हणणं आणि सम्यक दर्शन असणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. निर्विचिकित्सा, उपगुहनांग, की दुसऱ्यांच्या दोषांना झाकणे आणि गुणांना प्रकट करणे, आपल्या दोषांना प्रकट करणे आणि आपल्या गुणांना झाकणे. काय सांगा बघूया आमच्यात. आम्ही कधी एकमेकांच्या बद्दल चांगले भाव जरी असले तरी एकमेकांच्या बद्दल गुरूंच्या जवळ येऊन एकांतात कधी आम्ही सूचना दिली का, त्यांनी चुका लागले, त्यांचं जरा असं व्हायले, आम्ही नाही. आम्ही चार चौघांच्यात बसतो. आणि हा गुण तर महिला वर्गात येणं अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण. मला काही एक दोन गोष्टी कळल्या. मला एक दोन गोष्टी परमती मातांच्याबद्दल कळल्या. मी त्यांना विचारलो एकदा, माताजी असं झाले काय? अच्छाशी सोडून द्या, कुछ नाही, छोड़ दीजिए, अच्छाशी छोड़ दीजिए. नाही, मी म्हटलं तसं नाही, संघात शिस्त पाहिजे, अनुशासन पाहिजे. नाही नाही माता, अच्छाशी छोड़ दीजिए. घरात राहिलो तेव्हा पण कोणतरी बोलणारे होतेच की. तिथं घरात आम्ही सण केलोय आणि आता संघात आल्यावर असं असणार. 50 घरची 50 लोक असणार, बोलणार करणार. ते सण करायचीच आमचा धर्म आहे. मला काही विकल्प नाहीत, तुम्ही पण काही विकल्प करू नका. आणि मी उठताना तुम्ही त्यांना कोणाला काही बोलू नका, काय त्यांना मला त्रास होईल त्याचा. म्हणजे किती मनामध्ये उपगुणांग स्थिरता किती आहे सांगा. किती मनामध्ये गोष्टी आहेत. ती माझी शिष्य आहे म्हणून माताजी मी बोलत नाही, पण जे आहे ते वास्तविक आहेच. लक्षात ठेव, आहेच ते. एका शिष्यांना कौतुक करायचे एका शिष्याबद्दल भावते आणि एका शिष्यांना किती सांगितलं तर आपल्यात परिवर्तनच करायचे भाव होत नाही. शिष्यत्वाचं समर्पण काय असते, उपगुण काय, फार महत्वाचं आहे. आणि कुठलं आलं पुढं, आता 4 झाली, 5वं कुठलं? निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, उपगुण, अमूढ दृष्टीयन, श्रद्धा. श्रद्धा पाहिजे.
आदल्या दिवशी अंतराय झाला, दुसऱ्या दिवशी उपवास पाहिजे, माताजी नको, तुम्ही संकट असल्यावर कशाला काय लागतंय, आहे माझ्या ताकद, तुम्ही नुसता हो म्हणा, तुम्ही नुसता हो म्हणा. एक उपवास ते वेळोवेळी करतच होते, पण हित्त आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा दोन उपवास काहीतरी केले ना, 3 उपवास केले. ते म्हणले आयुष्यात पहिल्यांदा केलो. हां, मी म्हटलं कसं काय, तर महाराज ज्याच्याशी इथं तुमच्यापाशी आल्यानंतर म्हणजे आहार करण्याची इच्छाच होत नाही. तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे सांगताय ते ऐकून आणि ते बघूनच असं मनात धाडस, म्हणजे ज्याला भाषाच कळत नाही त्याला नुसतं म्हणजे गुरूंच्या सांगण्याचे भाव बघून म्हणजे त्यांच्यात एवढी वृद्धी झाली. आम्हाला सगळं कळतंय पण आमच्यात भावच होत नाही. अमूळ दृष्टीने इतकी देवशास्त्र गुरुवर श्रद्धा असली पाहिजे, अशी श्रद्धा असली पाहिजे. जग सगळं खोटं आहे हेच एवढं बरोबर आहे. काय सांगायला मी, जग सगळं खोटं आहे हे 3च वस्तू बरोबर आहेत अशी श्रद्धा असली पाहिजे. आम्हाला जरा कोणतर श्रावक सुद्धा गुरूंच्या बद्दल जरा काय तर सांगितले तर आमचा विश्वास त्या असंयमी श्रावकांच्यावर बसतो. हे माताजी आर्यिका संघात फार आहे की आमचा विश्वास श्राविकांच्यावर आहे, पण आमच्या साधर्मी बंधू भगिनींच्यावर आमचा विश्वास नाही. मग कुठं अमूळ दृष्टी अंग आहे आमचं? मूर्खतेचं वर्ग म्हणायचं किंवा त्याला कशानं कोणाला पाहिजे तर बेरीज येईल तेवढी मूर्खता आमच्यात आहे. अमूळ दृष्टी आणि काय आता स्थितीकरण अंग, ते तर विषयच आमच्या सम्यक दृष्टींच्यात संपलेला आहे. निंदा आणि एकमेकांच्या बद्दलची ईर्ष्या, समोरच्याची छोटी चूक सुद्धा कशी मोठी करून समाजापुढे सांगता येईल आणि त्याच्यापेक्षा माझ्याकडे बघण्याची दृष्टी कशी बघेल. उपगुण अंग जिथं असते ना तिथं स्थितीकरण अंग असतेच. उपगुण अंगाचा अभाव म्हणजे स्थितीकरण अंगाचा अभाव आहे. एखादा साधर्मी बंधू भगिनी धर्मातनं लांब जात असतील तर त्यांना जवळ आणायला पाहिजे. पण आमचा व्यवहारच साधर्मी लोकांशी असा झाला आहे की लोक आमची धर्मातनंच बाजूला चाललेत. जवळ आणायचं तर लांब राहिलं. आमच्यासारख्या लोकांच्यामुळं आता लोक धर्मातनं बाजूला चालली, तरी पण माझ्यासारखा सम्यक दृष्टी या जगात दुसरा कोण नाही अशी स्वतःची आमची समजूत झाली. स्थिती करणं, एखाद्याला धर्ममार्गामध्ये परिवर्तन होत असताना त्याला धर्मामध्ये स्थिर करणं. आणि काय पुढचं, वात्सल्य अंग. वात्सल्य असेल तर तुमच्या शब्दात फरक पडू शकतो पण विचारात कधी फरक पडणार. वात्सल्य भाव असल्यामुळं तुमचं सांगताना एखाद्या व्यक्तीला शब्द कठोर असू शकतील पण परिणामात कठोरता कधी येणार. आमच्या शब्दात मृदुता असते पण परिणामांच्या मध्ये आमच्या कठोरताच असते, कठोरताच असते. आणि ते फार अवघड आहे, ते फार कठीण आहे आणि त्याला सम्यक्त्वाला कधी म्हणताच येणार नाही, कधीच म्हणता येणार. दान देणं, स्वाध्याय करणं, सेवा करणं हे स्वतःच्या पुण्याच्या संबंधित झालं, पण एक गुण जागृत करणं हे स्वतःच्या समाधीला निमित्त ठरणं आहे. स्वतः दान दिल्यामुळं समाधी झालेली आहे असं अजून शास्त्रात कुठं माझ्या वाचण्यात आलेलं नाही. केवळ भगवंतांची भक्ती केली म्हणून समाधी झालेली आहे असंही शास्त्रात कधी आलेलं नाही.
दुसऱ्यांची सेवा केली आणि शत्रुत्वभाव ज्यांनी विसरलं आणि सगळ्यांच्याबरोबर प्रेमळ ज्यांनी वागलं त्यांची समाधी झाली, हे मग लक्षात. आणि हेच आम्हाला कळायला तयार नाही. त्यामुळे स्थितीकरण आणि वात्सल्य आमच्यातले संपलेलं आहे. आम्हाला मी कायम एक उदाहरण देतोय, कुत्रा आणि कावळा. कुत्र्याला अर्ध्या भाकरीची भूक असली आणि त्याच्यापुढे एक भाकरी जरी टाकली तरी अर्ध खाऊन अर्ध ते मातीत मिसळेल. पण साधर्मी जर खायला आले दुसरे कुत्रे तर त्यांना गुरगुरल्याशिवाय ते राहत नाही. म्हणजे आपली साधर्मी लोक धर्मध्यान करण्यासाठी आपल्या जवळ आले, त्यांना पटवून न घेणं म्हणजे हे कुत्र्याचा स्वभाव असतो. आणि साधर्मी लोक आल्यानंतर कावळ्याला अर्ध्या भाकरीची भूक आहे, त्याला एक कोर पाव भाकरी जरी टाकली तरी ते त्याचे 4 तुकडं करणार, एक आपण खाणार, 3 दुसऱ्या कावळ्यांना बोलवून देणार. त्याला अर्ध्या भाकरीची भूक असताना एक पाव भाकरी जरी टाकली तरी ती एक घास आपण खाणार आणि 3 राहिलेले 3 घास आपल्या साधर्मीला देणार. हे कावळ्याचा स्वभाव असतो. खोली किती मोठी आहे त्याच्याशी संबंध नसतो, हृदय किती मोठं आहे. जेवायला किती जण बोलवले त्याच्याला वात्सल्यभाव नसतोय. आम्ही जेवणारे किती जण आहे याचं गणित घालून जेवायला जाणं, याच्यावर वात्सल्यभाव आहे. जेवायला एखाद्याच्या चौक्यात आम्ही जर 4 जण गेलो आणि तिथं जर अन्न कमी असेल तर अर्धी भाकरी घेऊन पोट भरून पाणी पिऊन येणं हे वात्सल्यभाव आहे. आपल्या ताटलीत एक भाकरी कशी येईल हे बघणं हे वात्सल्यभाव कधीच असू शकत नाही. काहीही नसते, लक्षात ठेव. हे सम्यक दर्शन इथं सांगितलं, हे म्हणजे सम्यक दर्शन आहे. केवळ देवी देवतांची पूजा करायचं सोडणं म्हणजे सम्यक दर्शन, आणि दिवसभरात नुसता दुसऱ्यांची निंदाच करत बसणं. मी नाव सांगत नाही, बहुतेक तुम्ही तिथं असशीला असं मला वाटतंय. 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, परवा दिवशीची. कर्नाटकातली माणसं आली दर्शनला. त्यात आमच्या पूर्वीचे काही एक ओळखीच्या आमच्या मित्राची बहीण वगैरे होत्या आणि असे लोक आलते. ती बिचारा पुरुष एवढा सरळ प्रवृत्तीचा होता. तो म्हणला, महाराजी ನಮ್ಮ ಊರುಗಡೆ ಬರ್ರಿ, ವಿಹಾರ ಮಾಡ್ರಿ, ನಮ್ಮ निवेदन ಮಾಡ್ತಾವು. माताजीगोळ समाधी आत्म्याक मातांची समाधी झाल्यावर नुसतं एक सूचना द्या आम्हाला, आम्ही हितनं तुम्हाला घेऊन जातो, असं ते होतं. ती श्राविका स्वतःला सम्यक दृष्टी समजत होती, फार स्वाध्याय करत होती, ज्ञानी होती. तिनं काय म्हणावी पटकरणं, तिचा भाऊ होता तो. ते गावात घेऊन आलायचा तसल्या महाराजांना आणि असल्या महाराजांना घेऊन चाललाय. मी म्हटलं कसले तसल्या महाराजांना? अमुक अमुक हे गावात त्या महाराज आहेत. आता त्यांनी त्या गावात ते सगळं हे अभिषेक ते करायला लागल्यात. तसल्या गावात महाराज तुम्ही जाणारा? तसलं महाराज आणला आता आमचं महाराज येतील? मी म्हटलं बाबा मला काय विकल्प नाही, मला कधी पण बोलवायला मी येतो म्हटलं. मी म्हटलं हेच तुमचं सम्यक दर्शन का? साधूंच्या बद्दल तिरस्कार करणं, ईर्ष्या करणं, मत्सर करणं. बरं, त्या महाराजांनी ते केलेत हे बहुतेक ह्या व्यक्तीला पटलं नसेल म्हणून एक दुसरेच महाराज येऊन प्रेमानं सांगून बहुतेक आमच्या समाजाला बदलतील म्हणून मला ते घेऊन जात असतील, असं का तुमच्या मनात आलं नाही? म्हणजे तसलं महाराज आहेत म्हणजे असलं महाराज आहेच नाही.
हे सम्यक दर्शनाचं लक्षण आहे का? मी म्हटलं अक्का, तुझ्या दिवसभरातल्या 3 वेळचा स्वाध्याय तू व्यर्थ घालवलीस. उलट त्या साधूबद्दल स्थितीकरण अंगानं भावना करून, हे भगवान त्या साधू करा लागल्यात त्या चुका त्यांच्या हातनं होऊ नयेत, त्यांच्या हातनं चांगल्या धर्माची प्रभाव न होऊ दे, एवढी चांगली दिगंबर मुद्रा त्यांनी धारण केलेत आणि का असं चुका लागलेत, त्यांच्या कर्माचा उदय स्थिर कर, त्यांच्या कर्माचा उदय निघून जाऊ दे, त्या साधूंना स्थिर कर. हे भावना देवापुढं करायला पण देवानं तेच तोंड दिले आणि त्या तू वाचलेल्या पुस्तकात हेच सांगितले. काय दुसऱ्या चाललेल्या साधूंना आणि थांबवणार? ते तसलं आहे तिथं तुम्ही कशाला चाललाय? मग काय आमच्यात सम्यकत्व आहे सांगा? वात्सल्य गुणच राहिला नाही आमच्यात. इथला एक अनुभव सांगू का? महाराज मंदिरात आले, एक आजी येते तिथं आणि आम्ही शांती विधान करणार, ते पद्मावती तिथंच येते. ते येणार आणि पहिले कुठंच बघणार नाही, आपलं तांदूळ सोडून तिथंच नमोकार मंत्र म्हणायला बसणार. पण चेहरा एवढा असा वाकडा तिकडा. मग त्या दिवशी मला, मी कधी हसत नाही, पण त्या दिवशी मला हसायला आलं त्यांच्याकडे. हसायला आल्यावर मग मला पुन्हा पश्चाताप झाला किंवा आपला तिथं का उदय झाला हास्य कर्माचा, एवढं शांती विधान करायला होतं आपण, असं का वाटलं आपल्याला? आता तुम्ही सारखं सांगताय, मग आपल्याला आचार्य एवढं सांगते की असा विचार करायचा नाही, त्याच्याबद्दल तू विचार कर की बाबा तिचे भाव बदलू दे, तिला तिकडे बघण्याची इच्छा होऊ दे. आणि मग मी 2-3 दिवस त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि हाच विचार त्यांना बघितला जायचा की त्यांचे भाव बदलावे. तर मला 4 दिवसानंतर असं दिसून आले ते तिथं जरी बसल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हसायला लागले. आणि त्या कधीच मला म्हणजे जय जिनेंद्र वगैरे करत नव्हत्या, पण त्यानंतर मला हसत जय जिनेंद्र. आणि भावना भवनाशिनी, भावना भववर्धिनी. आमच्या भावनाच समोरच्यांच्या मनामध्ये मैत्रीभाव निर्माण करतात. आमच्या भावनाच आमच्या समोरच्यांच्या लोकांच्यामध्ये शत्रुभाव निर्माण करत असतात. फक्त साधर्मी आपण सगळीजण, तुम्ही दीदी लोक, महिला लोक, तुम्ही संघात असं वागला पाहिजे ना. खरोखर या पंचमकालातल्या दीदी आहेत का? खरी या माता, या ब्रह्मचारिणी, या श्राविका खरोखर ही जगात आम्ही बघितलोय का? म्हणजे एवढ्या महिला एका ठिकाणी एका खोलीत एवढ्या प्रेमानं आनंदानं कसं काय राहू शकतात? एवढे एकमेकांच्याबद्दल आदर आस्था कशी ठेवू शकतात? एकमेक आरिका एवढी एकमेकांची आस्था कशा करू शकतात? असं ज्या दिवशी तुमच्याबद्दल समाजाच्या मनात येईल त्या दिवशी तुम्हाला मोक्षाला जाण्यापासून आणि तुमचा स्त्री पर्याय नाश करायला कुठल्या देवाची, कुठल्या गुरुची, कुणाची आवश्यकता नाही. पण प्रत्येक गोष्टीत आमच्या मनात ना तिरस्कार, ईर्ष्या, मत्सर. मग तुम्हाला काय वाटतंय? नुसता देवी देवता सोडला म्हणजे तुमचा स्त्री पर्याय नाश होणार आहे? या प्रतिमा घेतलायचा म्हणजे तुमचा स्त्री पर्याय नाश होणार आहे? अहो, तुमच्यापेक्षा शांत अनंग सरावती, तुमच्यापेक्षा शांत अनंग सरावती, ती अजगराच्या तोंडात गेली पण अजगराबाबतीत भाव वाईट केली, पण ती सुद्धा जाऊन देवी झाली म्हणजे मिथ्यात्व अवस्थेत तिचं मरण झालं. हे परिणाम फार समजावून घेण्याची गोष्ट आहे ती, आणि हे बदलणं फार गरजेचं आहे. आम्हाला विवेकच नाही कुणाबरोबर काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं. आणि समोरचा व्यक्ती चुकत असला तर त्याचं रिमोट कंट्रोल कुणाकडं आहे समजावून घ्यायला पाहिजे. इथं आम्ही महाराजांना सगळ्यांना एक काम सांगून गेलो. एकदा महाराजांना वाटलं आणि मला त्यांनी विचारले, मग करा तुम्हाला वाटते तर याच्यात जरा बदल करा. महाराज त्या श्रावकाला सांगा लागले, जर असं तसलं काय सांगायचं नाही, मला आचार्यने असंच करायला सांगितलं, मी असंच करणार. तुम्हाला सगळ्यांना दीदी आहेत, तुम्ही लोकांना तुमच्याकडे विवेक पाहिजे. तुम्हाला महाराजांनी असं सांगून गेल्यात ना, माताजी लोक असं म्हणत असतील, असं नाही असं करूया, ठीक आहे माताजी बघूया करूया. तुम्ही बाजूला यायचं, महाराजांच्याकडे फोन करायचा, संपर्क साधायचा,
आचार्य तुम्ही असं सांगितलं आहे, माताजी असं म्हणा लागल्यात, काय करायचं आम्हाला कळणं, काय करू? महाराज सांगतील की आमचं आम्ही बघतो, किंवा मी 1-2 दिवसात येणार आहे, तुम्ही शांत बसा, आमचं आम्ही त्याला कसं कव्हर करायचं करतो, हे करतील की. तुम्ही तिथं श्रावकांच्या मध्ये, गुरूंच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही जर श्रावक होऊन आता महाराजांना शांतपण शिकवा लागला, कसं झालं? तुमच्या हातात आम्ही माताजीनं सोपून गेलोय म्हणजे तुम्ही मालकीन झाला का? तुम्ही अधिकारी झाला का? मग तुमचा विवेक आणि विनय तुम्ही सोडणार? परिस्थितीनुसार आम्ही 2दा खातोय, आमची बुद्धी चाला लागली, याच्यात फार विशेषता नाही, पण त्यांचे एक उपवास झालेले असतात, निरस खाल्लेले असतात. काही वेळेला तुम्ही बरोबर आहे, काही वेळेला साधू चुकीचे असतात, पण ते कर्माच्या उदयात त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून आम्ही साधूंना 4 लोकांच्या मध्ये त्यांची चूक दाखवणं हे सम्यक ज्ञानीचं, सम्यक दृष्टी लोकांचं कर्तव्य नाही. हो म्हणायचं आणि वेळ आल्यानंतर गुरूंच्या पुढं त्याचं कथन करायचं, सूचना द्यायचं. मग त्यांनी त्याला कसं पॅचअप करायची त्यांचं त्यांनी बघतात. पण आमच्याच नजरेत जर अभिनयाची भूमिका या लागली, आता आम्ही महाराजांच्या बरोबर 2 दिवस आहारला गेलो, सरळ सागरांच्याकडे जातोय, आम्हाला वाटतंय चुकीचा आहार पद्धत चालू आहे, आम्ही एकदा हसत हसत सूचना देतोय, तरी पण त्यांच्या तसंच ठीक आहे, शांत बसायचं. आम्ही गुरु असून लोकांच्या सूचना द्यायचे भाव ठेवत नाही. मग एकांतात आल्यावर सांगायचं, तुम्ही काल तिथं तसं कराल तर ना, इथंपर्यंत हात धुवायचं नाही, तुमचंच केस तुमच्या हाताला चिटकलं तर तुमचा अंतराय होण्याची शक्यता आहे. आणि परत आम्ही दोष कुणाला देत बसणार? श्रावकांना. प्राथमिक भूमिकेत आहे, लगेच असा उपास होऊन चालणार नाही, उपाशी राहून चालणार नाही. करा ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्यांच्यात परिवर्तन झालं. तेच आम्ही जर 4 लोकांच्या सांगायला लागलो तर, म्हणजे मला काही कळत नाही आणि यांना काय येते, ईर्ष्या निर्माण चालू होते. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं लक्षात ठेवा, किमान समाधी घेतलेल्यांच्या मनामध्ये विकल्प येतील असा आपला कुठलाही व्यवहार असता कामा नये. तुम्ही कितीही बरोबर असा, चूक असला तर नाहीच नाही, पण तुम्ही बरोबर जरी असला तरी समोरच्यांच्या परिणामांच्या बदल होतील असा आपला कोणताही व्यवहार, सेवा, वयावृत्ती करत असताना असता कामा नसेल. तर आमच्यात वात्सल्य गुण नाही. आता मी बरोबर काय माताजी बरोबर हे सिद्ध करण्याची वेळ आत्ता नाही, आत्ता माताजींची समाधी कशी चांगली होईल हे सिद्ध करण्याची आमची वेळ आहे. मग त्यावेळेला आम्ही बरोबर आहे हे सिद्ध करायला 4 लोकात गेलो तर, आणि परिणाम बदलले, बिघडले आणि तशाच समाधी झाली तर, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी. आणि जसं समाधीस्थ व्यक्तीबद्दल आम्ही विचार करतोय ना, तसं प्रत्येक व्यक्तीबद्दल आम्ही विचार केला पाहिजे, तर वात्सल्य गुण आमच्यात असणार आहे, तर नाही. आणि हे सगळे गुण आज 7 असतील तर प्रभावना करण्याची गरज आपोआपच प्रभावना होत असते. ह्या 7 गुणांना सोडून आम्ही किती प्रभावना करण्याचा प्रयत्न केलो तर ती प्रभावना नाशवंत आहे, शाश्वत असणार नाही. हे विनय, दर्शन विनय ह्या 8 गुणांनी सहित असतो. दर्शन विनय म्हणजे वित्र करायचं आणि देवी देवतांच्या पुढे गेल्यावर नाक मोडत जायचं, ह्याला दर्शन विनय म्हणत नाही. दर्शन विनय म्हणजे प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा लपलेला आहे, त्या प्रत्येक आत्म्याकडे बघताना परमात्म्याचं स्वरूप बघून प्रत्येकाकडे चेहऱ्याकडे बघताना आनंद भावणं हे वास्तविक दर्शन विनय आहे. भावी परमात्मा, भावी सिद्धात्मा,
भावी शुद्धात्मा, आमच्याकडे त्यांच्याकडे भाव झाला पाहिजे. राहुल भैया 2 ऑक्टोंबरला दीक्षा घेणार आहेत, पण 2 ऑक्टोंबरपर्यंत त्यांच्याकडे प्रत्येकाचं बघताना भाव त्यांच्याकडे चांगले होते. का होते त्यांच्याकडे बघताना भाव? भविष्यातले महाराज, भविष्यातले महाराज, भविष्यातले महाराज. ज्यांनी त्यांच्याबद्दल शत्रुत्व विकल्प केलं तर यांच्या मनात ज्यांच्याबद्दल शत्रुत्व विकल्प होतं त्या सगळ्यांनी एकमेकाची क्षमा याचना सगळी मागितली. परिणामाची विशुद्धी. का? मला महाराज व्हायचं आहे, हे महाराज होणार आहेत. तसं मला सिद्ध व्हायचं आहे की नाही? आणि समोरचा व्यक्ती कधी ना तर कधी सिद्ध होणार आहे की नाही? मग महाराज तुम्ही का चिडता? माझ्याकडे ती जबाबदारी आहे. मला तुम्हाला सगळ्यांना स्थिर करणं आणि समजावून सांगण्याची माझ्याकडे जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी स्वीकारल्यावर वाटलं मी का स्वीकारलो? गप मुनी होतो, लय चांगलं होतं. हे असंच आहे. झालेल्यांना वाटतंय का झालो, जे झाले नाहीत त्यांना वाटते का होईना झालोय. पण बाहेरनं तर चमका लागले, यात काय पण होऊ दे. खरं खरं मला एक एकदा असं वाटतंय, मी जेवढं मुनी अवस्थेत जेवढी साधना केली, जेवढा स्वाध्याय केला, जेवढं माझ्याकडं आहे. काल श्रीपाल भैयानं टोंट मारला की मला, कधी अभ्यास करत नाही, कधी सुद्धा कसं काय बोलतोय. बाबा मुनी अवस्थेत मी काय काय केलोय, तू माझ्याजवळ यायच्या अगोदर मी काय काय केलोय ते मलाच माहिती आहे. किती स्वाध्याय केलोय, किती चिंतन केलोय, किती अनुभव घेतलोय, किती साधना केल्या, मला माहिती आहे ते. तुला आल्यावर आत्ता दिसायला लागलं हे स्वाध्याय करत नाही, तरी पण कसं सांगतोय, माझी स्वाध्याय केलो नाही, करत नाही, भविष्यात होईल याची गॅरंटी नाही, तरी पण मी एवढं बोलतोय. याचं एकमेव कारण आहे निशंकित माझी गुरुभक्ती. निशंकित माझ्या गुरूंच्या भक्तीवर मी कधी शंका घेतली नाही. माझ्या गुरूंच्या भक्तीत मी कधी इच्छा व्यक्त केली नाही. गुरूंनी सांगितलं छतावरून उडी मार, मारणार. गुरूंनी सांगितले पद स्वीकार, स्वीकारलं. जग किती नाव ठेवू दे, गुरूंनी सांगितले या पदाचा त्याग कर. एका सेकंदात आनंदानं पदाचा त्याग केला ह्याच कुतीमध्ये. आणि ह्याच कुतीमध्ये गुरूंच्या चरणात बसून प्रायश्चित घेतलं. त्याचं फळ वर्षात 2 वर्षात परत त्याच्यापेक्षा उच्च स्थान मिळालं. गुरु श्रद्धाच माझ्या मनात आहे, त्याला सोडून माझ्याकडे दुसरं काही नाहीच. त्यामुळं कुठनं सरस्वती येत्या, कशी जिभेवर खेळत्या आणि कसं समोरच्याचं समाधान करतोय, मलाच हे पडलेला प्रश्न आहे. माझंच त्या प्रश्नाचं उत्तर सुटलं नाही आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठलं सोडवायला देतो मी. फक्त गुरुभक्ती. कधीही शंका घेतली नाही, कधीही विकल्प केले नाही. आमच्यामुळे एकदा दोनदा गुरूंना विकल्प झाले तर 8-8, 10-10 दिवस आम्हाला अन्न गोड लागलं नाही. एक एकदा असं वाटलं की माझ्यामुळे जर गुरूंना विकल्प होत असतील तर आपण दीक्षा सोडून जावं जंगलात कुठतर, एकांतात बसून साधना करावी. पण माझ्या गुरूंच्या डोळ्यात माझ्यामुळे एक थेंब पाणी येणं, मी किती दुर्भाग्य आहे. आणि तुमच्या बाबतीत रडून गुरूंच्या डोळ्यातलं पाणी आटलं तरी तुमच्या वटलेल्या श्रद्धेला पालवी सुद्धा फुटत नाही. ही तुमची श्रद्धा आहे म्हणून तुम्ही लोक दुःखी आहे. आणि ही माझी श्रद्धा माझ्या गुरूंच्या बाबतीत आहे म्हणून ती माझी मी एवढा आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. म्हणून प्रभावना करायची नसते, प्रभावना आपोआप होत असते. काही करायची नसते, प्रभावना आपोआप होते. म्हणून दर्शन विनय याचा आहे की शंकादी दोषांचा त्याग करून उपगुण आदी गुणांच्या मध्ये भक्ती करणे आणि त्याच्यामध्येच उद्युत होणे, म्हणजे त्याच्याच मध्ये रमणे,
म्हणजे सम्यक तो विनय आहे. विनय किसे कहते हैं और सम्यक तो विनय क्या है? विनयत्यपनयति यत् कर्मा शुभम तद्विनयः. अर्थात जो अशुभ कर्मों को या अष्ट कर्मों को नष्ट करती है उसे विनय कहते हैं. इथं करती आहे पाहिजे काय करता आहे पाहिजे? विनय हे पुल्लिंगी शब्द आहे काय स्त्रीलिंग आहे? संस्कृत वाचणारे विनय हा पुल्लिंग शब्द आहे काय स्त्रीलिंग शब्द आहे? विभूताई स्वाध्याय केला आहे हां, कसं काय बरं? कुठल्या स्त्रीचं नाव विनय आहे? विनया असू शकते पण पुरुषाचंच नाव विनय असते. विनय करती हो असं काय? विनय करो. विनय हा पुल्लिंग शब्द आहे. हिंदीमध्ये सुद्धा पुल्लिंग असला पाहिजे. शब्दरचना बघा, ज्ञान जाऊ दे. अष्ट कर्मों को नष्ट करता है उसे विनय कहते, आणि अष्ट कर्मों को नष्ट करती है उन्हें विनय कहते. करता है असा शब्द असला पाहिजे असं मला वाटतंय, कारण हे संस्कृतवाल्यांचा शब्द नाही, हा खाली टीकाकारांनी लिहिलेल्या हिंदीवाल्यांचा शब्द आहे. त्यामुळं मला तसं वाटायला लागलं. कर्त्याच्या अपेक्षेनं असलं तरी तो पुरुषच आहे, पुल्लिंगीच आहे, आणि शब्दाच्या अपेक्षेनं सुद्धा तो पुल्लिंगच आहे. शंका आदि दोषों का त्याग, अरहंत देव आदि की भक्ति और उपब्रूहन स्थितिकरण वात्सल्य और प्रभावना, इन गुणों को धारण करना सम्यक दर्शन की विनय है. इससे पहले श्लोक 48, 49, 50 के द्वारा इन सब का कथन किया जा चुका है. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.